आता पावसाचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी. आपण तो पाहूयात. मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दर्शवलेला आहे आणि त्यानुसार मध्यरात्रीपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात देखील झालेली आहे. मुंबई असेल, ठाणे, पालघर, रायगड, कोकण विभाग, पुणे, सातारा, नाशिक या जिल्ह्यांमध्ये देखील रेड अलर्टचा इशारा हवामान विभागाने दर्शवलेला आहे. खरं तर रविवारी आणि सोमवारी 2 दिवस पावसाने हाहाकार माजवला होता. मुंबईची तुंबई देखील झाली होती आणि तसाच काहीसा पाऊस आता मध्यरात्रीपासून सुरू झालेला आहे. रेल्वे सेवा जी आहे तिथे विस्कळीत झालेली आहे, कारण का मध्य रेल्वे ही 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहे. आज देखील दिवसभर असाच पाऊस राहील असा अंदाज हवामान विभागाने दर्शवलेला आहे आणि त्यानुसार पावसाला सुरुवात देखील झालेली आहे. रेड अलर्ट जाहीर केलेला आहे आज, त्यामुळे निश्चितच नागरिकांनी देखील आपल्या वेळेचं नियोजन करूनच घराबाहेर पडायचं असं आवाहन हवामान विभागाने केलेलं आहे, कारण का दिवसभर मुसळधार पाऊस पडणार आहे. रेल सेवा देखील कदाचित विस्कळीत होण्याची चिन्ह आहेत, कारण का सकाळच्या या पावसाने रेल सेवा 15 ते 20 मिनिटं उशिरा आहे. त्यामुळे पुढच्या या काही तासांमध्ये हा पाऊस किती पडतोय, असाच राहतोय का, हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. मात्र नागरिकांसाठी आवाहन करण्यात आलं आहे की जर गरज असेल तरच तुम्ही घराबाहेर पडा. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पालवणकर सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.